बँक कॉलनी परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं परळी शहर हादरलं। या घटनेत मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झालाय, तर ज्ञानबा उर्फ गोट्या गीते गंभीर जखमी झालाय। सरपंच बापू आंधळे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे। गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन गीते यांच्यासह 5 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेनंतर गोट्या गीते याच्यावर अंबेजोगाई येथील स्वामी रमानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात युवकांनी मोठी गर्दी केली होती। आता गोळीबाराची घटना कशामुळे घडली, गोळीबाराआधी काय घडलं होतं हे समोर आलंय। बातमी संपूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या प्रकरणी गोट्या गीतेनं दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शशिकांत बबन गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय। आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गीते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचं FIR मध्ये नमूद केलंय। शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता आरोपींनी कट रचून सरपंच आंधळेंना महादेव गीतेंच्या बँक कॉलनीतील घरी बोलावून घेतलं, तेव्हा बबन गीतेंनी सरपंच आंधळेंना शिवीगाळ केली। त्यावर आंधळेंनी आईवरून शिव्या देऊ नका अशी विनंती बबन गीतेंना केली। दरम्यान बबन गीते आणि सरपंच आंधळेंमध्ये जोरदार बाचाबाची झाली। यानंतर गीतेंनी कमरेची बंदूक काढत सरपंच आंधळेंच्या डोक्यात गोळी मारली, तर राजाभाऊ नेहरकर सरपंच आंधळेंच्या डोक्यात कोयत्यानं घाव घातले। यात आंधळेंचा मृत्यू झाला। महादेव गीतेनं फिर्यादी गोट्या गीतेला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नातून गोळीबार केला। ही गोळी गोट्या गीतेच्या छातीवर उजव्या बाजूला लागली। त्यासह मुकुंद गीते आणि राजाभाऊ वाघमोडेनं गोट्या गीतेला बुक्क्यानं मारहाण केल्याचं FIR मध्ये म्हटलेलं आहे। मात्र या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेलेला आहे।